रात्री सोनिकाकडे त्यांच्याकडे जेवायला गेलो होतो आणि यायला रात्री उशीर झाला होता, म्हणून रात्री काही लवकर झोप आली नाही, तर सकाळी उठायला उशीर झाला होता. आज शनिवार होता आणि पिल्लूला सुट्टी होती म्हणून निवांत होते. इथे टिफिन वगैरे काही बनवलेला नव्हता. आज फ्रेश वगैरे झाले आणि माझ्यासाठी चहा बनवून घेतला होता. चहा वगैरे पिल्यावरती इथे सकाळचे कामं सगळे बाकी होते. अगोदर झाडू वगैरे मारून घेतला, नंतर पोछाही मारून घेतला होता. सकाळी उठायला उशीर झाला का सगळे कामही उशिराच होतात. स्कूल असल्यावरती बरं पडतं. सकाळी माणसाला काही जरी झालं तरी पण उठावंच लागतं, कारण की टिफिन वगैरेही बनवायचा असतो आणि बाकीचे कामही सगळे पटपट होऊन जातात. स्वयंपाक वगैरेही होऊन जातो. तरी ते पोछा वगैरे मारून झाला होता आणि नाश्ता बनवायला अजून थोडासा वेळ होता. बाकीचं कामं वगैरे करून झाल्यावरती म्हटलं नाश्ता बनवून घेईन निवांत. तर ते पिल्लूला इथे ॲपल कट करून दिलं होतं आणि टीव्ही लावून दिलं होतं. तिथे आता तिचं खाऊन घेईन. झाडू, फरशी हे सगळे कामं झालेले होते आणि पिल्लूलाही थोडंसं काहीतरी खायला दिलं होतं, म्हणून आता काही टेन्शन नव्हतं. नाश्ता मी निवांत बनवून घेईन. तरी ती पूजा वगैरे झालेली होती आणि मशीनला कपडे लावले होते. आज कपडे थोडे जास्तच होते, म्हणूनच मशीन लावली होती. नाहीतर रोजचे कपडे असल्यावरती मी हातानेच धुवून घेते. जास्त काय रेग्युलर मी मशीन लावत नाही. आणि नाश्त्यामध्ये आज दोघीच जणी होतो, म्हणून म्हटलं पोहे करून घ्यावे. तर आमच्या दोघीसाठी ते पोहे बनवत आहे. पोह्यामध्ये मी इथे टोमॅटोही टाकलेला आहे, एक छोटासा कट करून, कारण की टोमॅटोनी पोहे जास्त ड्राय होत नाही, तर छान होतात. मी काय करायला लागले का, पिल्लूला मध्येच करायचं असतं. तिला कढाईमध्ये हळद टाकायची होती, पण तिचा हात काय पुरत नव्हता. म्हटलं तू पोह्यामध्ये खाली हळद टाकून घे. पोहे झाल्यावरती मस्त निवांत नाश्ता केला.